त्रिकोणाचे प्रकार माहीत आहेत, पण परीक्षेत ओळखायचे कसे? चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, अवघड वाटणारी गणितं करूया चुटकीसरशी सोपी. स्वागत आहे तुमचं मराठी लेक्चरवालीमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत सराव संच 36. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला काय विचारलाय? पुढील आकृत्यांचे निरीक्षण करा, कोनांवरून त्रिकोणाचा काय करा रे प्रकार लिहा. पुढील जे काही आकृती दिले, ह्या आकृतीमध्ये आपल्याला काय दिले रे? कोन दिलेले आहेत. बघा जी पहिली आकृती आहे त्यामध्ये त्रिकोण PQR हा कोणता त्रिकोण आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. जर बारकाईने निरीक्षण केलं तर कोन Q हा आपल्याला किती दिसतो रे? हा दिसतोय आपल्याला 90 अंशाचा. किती दिसतो रे? 90 अंशाचा. यावरून मी काय म्हणू शकते? जर जो कोन 90 अंशाचा असतो तर तो कोणता त्रिकोण असतो रे? तर तो काटकोन त्रिकोण असतो. म्हणून त्रिकोण PQR हा काटकोन त्रिकोण आहे. काय आहे बघा? काटकोन त्रिकोण आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर दुसरी आकृती पाहिली. दुसऱ्या आकृतीमध्ये काय आहे बघा? त्रिकोण XYZ. त्रिकोण XYZ हा कोणता त्रिकोण आहे? तर कोन Y आपल्याला किती दिसतो रे? 125. बघा म्हणजेच ज्या त्रिकोणाचा एक कोन हा 90 अंशापेक्षा जास्त असतो तो कोणता कोन असतो? तर तो असतो विशाल कोन त्रिकोण. म्हणून त्रिकोण XYZ हा विशाल कोन त्रिकोण आहे. विशाल कोन त्रिकोण आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर जी काही तिसरी आकृती आहे त्यामध्ये आपल्याला काय दिले बघा? त्रिकोण LMN हा कोणता त्रिकोण आहे? तर बारकाईने आपण निरीक्षण केलं तर जो काही कोन यल आहे तो आहे 70. म्हणजे तो कसा आहे रे? 90 अंशापेक्षा कमी. त्यानंतर जो काही कोन यम आहे तो किती आहे रे? अंशापेक्षा कमी. म्हणजेच काय? 90 अंशापेक्षा कमी. तो किती आहे? 48. तर जो काही कोन यन आहे तो सुद्धा किती आहे रे? 62 अंश. म्हणजेच काय? 90 अंशापेक्षा कमी. ज्या त्रिकोणाचे तिन्ही कोन 90 अंशापेक्षा कमी असतात त्याला आपण काय म्हणतो रे? लघुकोन त्रिकोण. म्हणून त्रिकोण LMN हा लघुकोन त्रिकोण आहे. काय आहे रे? लघुकोन त्रिकोण आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा. पुढील आकृत्यांचे निरीक्षण करा, बाजूवरून होणारा त्रिकोणाचा प्रकार लिहा. विद्यार्थी मित्रांनो, जसा प्रश्न पहिला आहे की आपल्याला आकृती दिल्या होत्या आणि त्यानंतर आपण काय करायचं होतं रे? त्रिकोणाचा प्रकार लिहायचा आहे. आता आपल्याला बाजू दिलेल्या आहेत आणि ह्या बाजूंचे निरीक्षण करून आपल्याला काय करायचं रे? त्रिकोणाचा प्रकार लिहायचा आहे. बघा पहिली आकृती काय आहे? त्रिकोण ABC. ह्यामध्ये जर मी बारकाईनं निरीक्षण केलं तर त्रिकोणाच्या तिन्ही बाजू मला कशा दिसतात रे? समान दिसतात. म्हणून त्रिकोण ABC हा कोणता त्रिकोण आहे? तर तो आहे समभुज त्रिकोण. कारण तिन्ही बाजूंची लांबी ही कशी आहे रे? समान आहे. म्हणून त्रिकोण ABC हा काय आहे रे? समभुज त्रिकोण आहे. काय आहे? समभुज त्रिकोण आहे. त्यानंतर दुसरी आकृती काय आहे बघा? DEF. त्रिकोण DEF मध्ये एक बाजू ही कमी आहे, दुसरी त्यापेक्षा थोडी जास्त, तर तिसरी ही काय आहे रे? त्याहीपेक्षा जास्त. म्हणून त्रिकोण DEF हा काय आहे रे? विषमभुज त्रिकोण. कारण तिन्ही बाजूंची लांबी कशी आहे रे? वेगवेगळी आहे. काय आहे? वेगवेगळी. म्हणून त्रिकोण DEF हा विषमभुज त्रिकोण आहे. काय आहे बघा? विषमभुज त्रिकोण आहे. त्यानंतर जी काही तिसरी आकृती आहे त्या आकृतीमध्ये बघा आपल्याला काय दिसतंय? जो काही त्रिकोण UVW हा कोणता त्रिकोण आहे? तर बारकाईने निरीक्षण केलं तर आपल्याला ह्या दोन बाजू ह्या काय दिसतात रे? समान लांबीच्या दिसतात. मग जर दोन बाजू समान लांबीच्या असतील तर अशा त्रिकोणाला आपण काय म्हणतो रे? समद्विभुज त्रिकोण. म्हणून त्रिकोण UVW हा समद्विभुज त्रिकोण आहे. काय आहे बघा? समद्विभुज त्रिकोण आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा काय विचारलाय? प्रश्न तिसरा बघा. आकृतीत दाखवल्याप्रमाणे अविनाश आपल्या घराजवळ उभा आहे. त्याला शाळेत जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. त्यातील कोणत्या मार्गाने गेल्यास अंतर कमी पडेल? कारण सांगा. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे काय आहे रे? तर इथे आहे अविनाश. इथे काय आहे? अविनाश. अविनाश कुठं आहे? तर त्याच्या घराजवळ उभा आहे. आणि इथं काय आहे रे? तर ही आहे शाळा. ही काय आहे बघा? शाळा. आता बघा अविनाशला शाळेपर्यंत जाण्यासाठी काय आहेत रे? 2 मार्ग आहेत. एक आहे घरापासून जो जातो तो आहे AC. काय आहे बघा? AC. म्हणजे अविनाशचे जे काही घर आहे, अविनाशचे
घर ते शाळा. हे अंतर काय आहे बघा रे, तर हे अंतर आहे AC. हे काय झालं रे, हा पहिला मार्ग. त्यानंतरनं जो काही दुसरा मार्ग आहे तो काय आहे रे, बघा हा आहे एक AB आणि हितून वळण घेऊन B पासून तो काय करतो रे, BC ह्या मार्गापर्यंत जातोय. म्हणजेच जो काही दुसरा मार्ग आहे तो काय आहे रे, तो आहे AB अधिक काय असणार आहे, BC. काय आहे, BC हा आहे दुसरा मार्ग. आता विद्यार्थी मित्रांनो, जर आपण काय केलं रे, हे उदाहरण पाहिलं तर आपल्याला काय दिसतं रे, जो काही AC हे अंतर सर्वात जवळ पडेल. कारण काय आहे बघा, जो काही त्रिकोणाचा गुणधर्म आहे. काय आहे त्रिकोणाचा गुणधर्म, त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची लांबींची बेरीज ही तिसऱ्या बाजूंच्या लांबीपेक्षा नेहमी मोठी असते. म्हणून अविनाशला जे काही घरापासून शाळेपर्यंत असणारं अंतर आहे हे काय होईल रे, AC हे काय होईल रे, कमी पडेल. लक्षात आलं का, म्हणजेच ते काय होईल रे, जवळ पडेल. कारण काय आहे बघा, जो काही त्रिकोणाच्या बाजूंच्या गुणधर्मानुसार, त्रिकोणाच्या बाजूंच्या गुणधर्मानुसार अविनाशला AC हे अंतर जवळ पडेल. आणि तो गुणधर्म काय आहे विद्यार्थी मित्रांनो, तर तो गुणधर्म आहे बघा, त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबीची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा नेहमी मोठी असते. काय असते रे, नेहमी मोठी असते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही तिसरं शाब्दिक उदाहरण आहे ह्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा, दोन लहान बाजूंची बेरीज मोठ्या बाजूपेक्षा जास्त असते. हे विसरू नका. आहे की नाही सोपं.